षटकांच्या अखेरीस धावफलक 22-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः आपण म्हणू शकतो पहिले 2 षटक हे थोडेसे महागडे ठरलेत. जरूर 22 धावा आल्यात, मात्र त्या व्यतिरिक्त विकेट्स देखील प्राप्त झालेत. धावसंख्या फलकावरती 22 आणि 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. अरे तिकडे मॅच आहे ना म्हणून 3 वाजता मॅच 3 ला बोलवलं तिथं मग 1 तास आधी आला. नाईट पण आहेत का? डे नाईट आहे. सांगितलेलं काय माहिती मला मॅच करायला. जितेश आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं और हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल मैदानावरती. ती लढाई होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे. बघा पुढील मॅच जोवेली ब विपक्ष सामटोली अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. पुढील मॅच जोवेली ब विपक्ष सामटोली अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. जोवेली ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सामटोली संघाचे कर्णधार विनंती असेल आपल्याला की आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. अनिल शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. जोवेली ब विपक्ष सामटोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिल शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम सामटोली यश उपस्थित आहेत आणि टीम जोवेली ब कॅप्टनला पाठवायचं प्रेम भाऊ. लगेच या टॉससाठी विनंती असेल. त्वरित आपण टॉस देखील करणार आहोत. अजयजी काठवले सर आपल्याला पाहायला मिळतील. दहिवलीचा एक गोड असा खेळाडू, एक गोड व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं जबरदस्त स्कोरर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. आपण टॉस देखील करतोय. एकीकडे यश आणि दुसरीकडे रोहित. सामटोली विपक्ष जोवेली ब अशी लढत पाहायला मिळेल. टॉस झाला आणि जोवेली ब संघाने टॉस जिंकला. रोहित डिसिजन फिल्डिंगचा आहे. येस इट इज. जोवेली ब संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन असेल फिल्डिंगचा. म्हणजे बॅटिंगसाठी सामटोली संघाला इन्व्हाइट केलंय. 8 बॉल 30 विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय टीम भोपीपाडा संघाला. 4 बॉलमध्ये जितेशने एकही धाव खर्च केली नाही आहे. सो मैदानावरती त्याच्या वतीने मॅजिकल स्पेल हाताळला जातोय. कमालीचा हा स्पेल पाहायला मिळेल ज्यावरती कंजूस गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती होती आहे. कमालीची गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. अजय दादा, ज्यावेळेस आम्ही मागील हप्त्यामध्ये मावळ प्रीमियर लीग पुणे प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्या स्पर्धेमध्ये जी नियमावली होती ना, ती नियमावली असं वाटतं की
आपल्या इकडे देखील होणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही ट्रॅक वरती करू शकत नाही, टोपी उलटी घालू शकत नाही. जर तुम्ही कॅच पकडली तर सेलिब्रेशनमध्ये बॉल आपटू शकत नाही. बॅटर म्हणून तुमची मिस्टेक झाली तर बॅट देखील आपटू शकत नाही. त्या व्यतिरिक्त कुठलीही प्रकारची शिवीगाळ देखील चालत नाही, अन्यथा पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागतं. लाईनअप करून देखील येणं गरजेचं आहे. तुमचं जर कुठल्या खेळाडूशी जमत नसेल तरी देखील शेक हँड करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तिथे फार चोखपणे पारलं जातं. आणि येस, इथे निर्धाव षटकाची हाताळणी केली आहे जितेशच्या वतीने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जितेशसाठी. 12 बॉल 30ची आवश्यकता होती. निर्धाव षटक हाताळलं गेलंय आणि एकही धाव खर्च केली नाहीये. हा विक्रम आहे मला वाटतंय. स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल जितेशच्या वतीने. जितेश, रिमेंबर द नेम.